अंबरनाथ नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा जो आहे आज फडकलेला आहे। लोकांनी मॅन्डेट जे आहे हे शिवसेनेलाच दिलं होतं। 59 पैकी 27 अधिक 1 28 असे नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे निवडून दिले होते। मला वाटतं 50% पेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ही शिवसेनेला दिलं होतं। त्याचबरोबर जर नगरसेवकांचं मतं जर मोजली तर जे नगराध्यक्ष झालेत त्याच्यापेक्षा 10,000 मतं जी आहे शिवसेनेला जास्त पडले। तर लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती, शिवसेनेलाच मॅन्डेट दिलं होतं। पण काही कारणास्तव जे आहे हा नगराध्यक्ष आमचा झाला नाही, पण आज पूर्ण बहुमताने शिवसेनेची सत्ता जी आहे ही पुन्हा एकदा अंबरनाथवरती स्थापन झालेली आहे। उपनगराध्यक्ष जे आहे हे शिवसेना महायुतीचे सदा मामा या ठिकाणी जे आहे निवडून आलेले आहेत। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। सगळ्या नगरसेवकांचं सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। बघा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमाने झालेल्या आहेत। जो गट तयार झालेला आहे तो गट शिवसेना असेल, हे 4 नगरसेवक आणि अधिक 1 असा 32चा गट हा नियमाने त्या ठिकाणी कलेक्टर कार्यालयामधून ऑफिशियल त्याची नोंद झालेली आहे, त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे। आणि 30 दिवसाचा जो नियम असतो की बाबा कुठलाही पार्टी एका गटामधून जे आहे ते विड्रॉ करू शकते आणि दुसऱ्या गटामध्ये जॉईन करू शकते। तर त्या आधारावरती जे आहे हा गट जो आहे हा स्थापन झालेला आहे। आणि त्यांचा जो गट आहे पहिलं त्यांनी त्यांच्या गटची सुधारणा करायला पाहिजे होती। त्यांचा गट जो होता तो भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि अपक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस जे 12 सदस्य होते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असा त्यांचा 32 लोकांचा जो आहे तो गट नोंद अगोदर झाली होती। आता तुम्ही त्या काँग्रेसचे जे 12 लोक होते त्या काँग्रेसच्या 12 लोकांना तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला, तर तुमच्या गटामध्ये जे आहे हे भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेस असं नसायलाच पाहिजे। त्या जागी जे आहे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असं राहायला पाहिजे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील जे आहे 4 सदस्य त्यांनी देखील विड्रॉ त्याच्यातून केला। तर तुम्हाला एक सभा घेऊन तो जो गट आहे तो गट मॉडिफाय करावा लागला पाहिजे होता आणि तो नोंद त्याची जी आहे ती त्या ठिकाणी करायला पाहिजे होती। पहिलं स्वतःचे ज्या तुमच्या पक्षामध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक आलेत त्याचं करेक्शन तुम्ही केलं नाही, तर तुमचा व्हीप जो आहे हा कशा प्रकारे व्हॅलिड जो आहे हा धरला जाईल, हा देखील हा मोठा प्रश्न आहे। आम्ही जे केलेलं आहे, शिवसेनेने जे केलेलं आहे हे पूर्णपणे व्हॅलिड लेजिटिमेट जे आहे हे मान्यता प्राप्त या ठिकाणी झालेलं आहे सगळ्या गोष्टी। आणि आज शिवसेनेच्या बहुमताने